नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर। आपण काही दिवसांपूर्वी या आरोग्य विभागाशी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये आपण आवाहन केलं होतं लोकांना की तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला द्या। तर ती माहिती येण्याच्या आधी आपणही आपलं काम सुरू केलं होतं आणि आता त्यातून एक धक्कादायक माहिती अशी हाती आलेली आहे। राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच म्हणजे धाराशिवमध्ये जिथून स्वतः तानाजी सावंत येतात तिथेच सिव्हिल सर्जन गेले 3 महिने नेमलेलाच नाहीये। जो होता तो पळून गेलेला आहे। तो का पळून गेलेला आहे तर त्याला अनेक अनैतिक, अवैध, अनधिकृत कामं ही आरोग्य खात्यातली करावी लागतात आणि त्याला कंटाळून डॉक्टर मुल्ला हे तिथून निघून गेलेले। आता डॉक्टर मुल्ला हे तिथून निघून गेल्यामुळे 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळंबच्या एका दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजे डॉक्टर सूर्यवंशींकडे या सगळ्या कामाची सूत्र सोपवण्यात आलेली आहेत। पण हे सगळं सुरू का झालं, हे कसं झालं आणि आता तिथे कोण येणार आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। जळगावमध्ये ज्या डॉक्टरने म्हणजे डॉक्टर नागेश चव्हाण यांनी जो 33 कोटी रुपयांचा घोटाळा केला, ज्यांना 10 महिने निलंबित करण्यात आलं होतं, त्यांनाच आता खूप मोठा सौदा करून तिथे आणण्यात येतंय। आता बघा, या डॉक्टरांचा जो कालमर्यादा असते किंवा जो कालावधी असतो सेवेचा तो साधारण नियुक्ती झाल्यानंतरचा 3 महिन्याचा असतो। पण जर 3 वर्षांचा असतो। पण जर 3 वर्ष एक डॉक्टर आपल्या पदावर जर बसला, सिव्हिल सर्जन म्हणा किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी म्हणून म्हणा, तर तो फक्त 3 वर्षातून एकदाच जी काही औपचारिकता करावी लागते अवतरण चिन्हातली, मंत्रालयात जाऊन किंवा मंत्र्यांकडे जाऊन ती तो करू शकतो। ही सगळी गोष्ट वारंवार होत राहायला हवी म्हणून डॉक्टरांचा वैद्यकीय सेवेमधला खो-खो सुरू करण्यात आलेला आहे। एखाद्या डॉक्टरला 6-7 महिने बसवायचं, त्याला पुन्हा तिथून उचलायचं, दुसरीकडे टाकायचं, त्याच्याबद्दलच्या खोट्या तक्रारी दाखल करायला लावायच्या आणि त्या खोट्या तक्रारींचं भांडवल करायचं, तुझ्यावर कारवाई का होऊ नये असं त्याला विचारायचं आणि त्या सिव्हिल सर्जनला उठवायचं, तिकडून दुसरीकडे पळवायचं, असं सगळं या आरोग्य विभागामध्ये सुरू झालेलं आहे। आता याच्यातलं हे जे सगळं पहिल्यातलं प्रकरण आहे ते आपण बघूया की या उस्मानाबादमध्ये हे जे सगळं सुरू झालं याची सुरुवातच झाली ती डॉक्टर धनंजय पाटलांच्या एका प्रकरणातून। धनंजय पाटील हे तिथे सिव्हिल सर्जन होते। मग त्यांच्या विरोधात तक्रार घेण्यात आली आणि कामचुकारपणाची किंवा कामात काहीतरी गोंधळ केल्याची आणि त्या तक्रारीनुसार धनंजय पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली। धनंजय पाटील यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांना बदललं गेलं आणि त्यांना तिथे डॉक्टर गलांडे, राजाभाऊ गलांडे यांना आणण्यात आलं। राजाभाऊ गलांडे यांना तिथे आणल्यानंतर आता हे धनंजय पाटील जे आहेत हे बराच वेळ पोस्टिंग शिवाय होते, मग त्यांना साताऱ्याला नियुक्त करण्यात आलं। या सगळ्या गोष्टी होत असताना हे धनंजय पाटील गेले मॅटमध्ये आणि मॅटमध्ये हे सगळं प्रकरण आपल्या विरोधात जातंय असं लक्षात आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाचे जे सर्वेसर्वा होते त्यांच्याकडून या धनंजय पाटलांना धमकावण्यात आलं की मॅट मधली तक्रार मागे घ्या। आणि मग आता एवढ्या मोठ्या राजकीय सगळ्या बड्या धेंड्यांकडून धमकावण्यात आल्यानंतर धनंजय पाटलांनी ही तक्रार मागे घेतली। या डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांना लातूरला सुप्रिटेंड केलं गेलं। आता हे सगळं होत असताना धाराशिवमध्ये डॉक्टर मुल्ला यांच्याकडे सिव्हिल सर्जनची जबाबदारी देण्यात आली। पण या डॉक्टर मुल्ला यांचाही जीव कंटाळून गेला, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठांकडून आणि विशेषतः त्यांचे जे OSD आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे PS आहेत यांच्याकडून अक्षरशः या डॉक्टरांची छळछावणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्याला कंटाळून हे जे डॉक्टर मुल्ला आहेत हे आता तिथून सोडून गेलेले आहेत। आता डॉक्टर मुल्ला तिथून सोडून गेल्यानंतर परिस्थिती बघा की या राज्याचा मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री पदावर बसतो तोच मुळी त्याचं या आरोग्य क्षेत्रामध्ये असलेलं काम, रुग्णसेवा, त्यातलं योगदान आणि त्यातली धडपड आणि तळमळ या गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि या
कामामधून जी काही रुग्णसेवा केली ती आपण पाहिलेली आहे. जवळपास 150 कोटी रुपये गेल्या 15 महिन्यामध्ये या मुख्यमंत्री निधीतून या रुग्ण सेवेसाठी देण्यात आलेले आहेत. असा मुख्यमंत्री असताना त्याच्या मंत्रिमंडळातला आरोग्यमंत्री जर अशा पद्धतीचं काम करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? आणि हे सगळं होत असताना आता हे डॉक्टर मुल्ला तिकडून गेलेले आहेत. डॉक्टर मुल्ला गेल्यानंतर आता तिथे कोणाला तरी तो चार्ज द्यायला हवा. तर तो चार्ज कोणाला दिलेला आहे? तर तो चार्ज दिलेला आहे कळंबच्या एका डॉक्टरांना. आता कळंबच्या ज्या डॉक्टरांना दिलेला आहे चार्ज, डॉक्टर सूर्यवंशी त्यांचं नाव, ते धाराशिव पासून 55 किलोमीटर अंतरावर बसतात. म्हणजे मंत्रालयापासून आपण कल्याण पर्यंतचं अंतर जर गृहीत धरलं तर ते अंतर तेवढं होऊ शकतं. एवढ्या अंतरावर बसणाऱ्या डॉक्टरांकडे हा आता डॉक्टर सूर्यवंशींकडे हा चार्ज दिलेला आहे. म्हणजे बघा आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुखांच्या जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे. आता हे सगळं सुरू आहे, याला कोणीही थोपवू शकत नाही. आपण देवत्वाला पोचलोय असं आरोग्यमंत्र्यांना वाटतं. आणि या सगळ्या गोष्टी करताना या डॉक्टरांना काय काय करावं लागतं? तर दिव्यांगांच्या बाबतीतली जी प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये घोटाळे करावे लागतात. कारण जर एखादा 30% दिव्यांग असेल तर त्याला सरकारी लाभ मिळत नाहीत, मग त्याला 40% दिव्यांग दाखवा. आता समजा काही कुठे हाणामारीचे राजकीय कार्यकर्त्यांमधले जे काही प्रकार आहेत ते अगदी जर किरकोळ मारहाण असेल तर ती गंभीर मारहाण दाखवा. त्याला त्या पोलीस तक्रारीमध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी मग जे काय घेवाण देवाण हे सगळं याच्यात डॉक्टर कंटाळलेले आहेत. आणि डॉक्टरांचा हा जो काय राजकीय आणि प्रचंड आर्थिक घोटाळ्यांचा खो खो सुरू झालेला आहे, त्यातून आता एक असं नाव पुढे आलेलं आहे जे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन होण्यासाठी, ते आहे डॉक्टर नागेश चव्हाण यांचं. आणि नागेश चव्हाण यांची लवकरच तिथे नियुक्ती होईल. ती नियुक्ती नुसती नाहीये तर त्या नियुक्तीला बरेच कंगोरे आहेत. या सगळ्याचा पर्दाफाश स्वतः मुख्यमंत्री एक संवेदनक्षम मुख्यमंत्री म्हणून करणार आहेत का? मोदी की गॅरंटी असं मोदींनी बोलायला सुरुवात कशावर केलं आपल्याला माहितीये का? जे आयुष्यमान कार्ड जे देण्यात आलेलं आहे देशवासियांना, आतापर्यंत 28.5 कोटी लोकांनी देशामध्ये हे कार्ड घेतलेलं आहे. त्यामुळे 28.5 कोटी लोकांकडे जे आयुष्यमान कार्ड गेलेलं आहे, या कार्डाबद्दल विश्वास देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी की गॅरंटी असं म्हणायला पहिल्यांदा सुरुवात केली. आणि मग नंतर ते मोदी की गॅरंटी असं देशभर सुरू झालं. तर ज्या पंतप्रधानाने मोदी की गॅरंटी म्हणत आयुष्यमानचं कार्ड आपल्या देशवासियांना दिलेलं आहे, त्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारायला नको? जे मुख्यमंत्री फक्त रुग्णसेवेच्या माध्यमातून राज्यभरात पोहोचले, ज्या वेळेला ते नगरविकास मंत्री होते त्यावेळेला, त्या मुख्यमंत्र्यांना खरंच असं वाटतं की तानाजी सावंत यांच्यापेक्षा आपण छोटे आहोत? तानाजी सावंत किंवा त्या आरोग्य मंत्रालयाचा दायरा हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापेक्षा आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा आहे? तानाजी सावंत खरंच देवत्वाला पोचलेत का? आणि त्याच्या जोरावर आरोग्य मंत्रालयामध्ये त्यांनी या सगळ्या राक्षसी गोष्टींना सुरुवात केली आहे का? हे कुठेतरी थांबणार आहे का? हाच आरोग्य विभागाचा आणि आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्यांचा, डॉक्टरांचा, नर्सेसचा, सुप्रिटेंडचा, आरोग्य सेविकांचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री सध्या नागपूरमध्ये आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी थंडीमध्ये सरकारला हुडहुडी भरेल अशा गोष्टी आरोग्य मंत्रालयात सुरू आहेत. याला कुठेतरी पायबंद बसण्याची गरज आहे. आपल्याला काय वाटतं? तानाजी सावंत यांच्या दादागिरीला आणि यांच्या पैशाच्या मस्तवालपणाला एकनाथ शिंदे थोपवू शकतात का? एकनाथ शिंदेंना थोपवण्या इतकं राजकीय बळ एकनाथ शिंदे यांच्या गाठीशी आहे का? आपलं जे मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि आरोग्य विभागाशी संबंधित ज्या काही गोष्टी आपल्याकडे असतील त्या पुन्हा एकदा आपण आमच्याकडे पाठवा. त्या गोष्टींची योग्य ती शहानिशा करून या प्रश्नांवर आपण वाचा फोडणार आहोत. याचं कारणच आहे की जोपर्यंत आपल्या घरात एखादा रुग्ण नसतो किंवा आपल्या घरात एखाद्याला आजार होत नाही, तोपर्यंत या आजाराची तीव्रता ही आपल्याला कळत नाही, या रुग्णाचं दुःख आपल्याला कळत नाही. आणि म्हणून म्हणतो की जर तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे ते आमच्याकडे पाठवा. आम्ही अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रश्नाला वाचा फोडणार आहोत. आपल्याला काय वाटतं? तानाजी सावंतांची दादागिरी मोडून काढायला हवी का? तिथे सुरू असलेला हा आर्थिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि डॉक्टरांचा खो खो थांबू शकतो का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांकडे इतकी राजकीय धाडसी वृत्ती आहे का? आपलं मत आपण व्यक्त करा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.